तर हॅलो गाईज, माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तर अशा प्रकारे मी अचानक भयानक असा प्लॅन करून निघाले होते गावाला जायला. आणि माझी मम्मी आणि मी आम्ही दोघीजणी गावाला चाललो आहे. होळी होती त्याच्यासाठी. तर बघा पुढे काय होतं आहे. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्कीच मला प्रेम द्याल खूप. म्हणजे मी कंटिन्यू करेल हे. आम्ही पोचलेलो आहे आमच्या गावाला. थोडंसं चालतोय कारण की माझी गाडी पुढे गेली. आणि आता आम्ही चाललो आहे. माझी मम्मी की मी. आणि आम्हाला एवढी भूक लागलेली की आम्ही काहीच खाऊन नव्हतं निघालो, कारण की आम्हाला गावाला जायची घाई होती. म्हणून जरा खाल्लं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आम्ही परत दुसऱ्या गाडीमध्ये बसलो आणि असा आम्ही आता चाललेलो आहे गावाला मस्तपैकी. चलो. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे फायनली. आणि हा माझा भाऊ, याला कळलं की मी आली आहे. याला मी सांगितलंच नव्हतं, त्याच्यामुळे आला होता माझ्या मागे मागे. आणि माझ्या मम्मीचं काय, पहिले येऊन बसली चहा प्यायला. आणि मी असं सगळं दाखवते तुम्हाला काय 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 की आमच्या घरात बघा माझ्या काकीने कशी भांडी बिंडी लावून ठेवलेली आहेत, एकदम टापण टीप सगळं. चहा वगैरे आता आमचा पिऊन झालेला आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत जरा आवरून वगैरे. माझी मम्मी कशी पावडर लावते, जाणार तर कुठंच नाही पण तरी पण पावडर लावते. आता थोडंसं मी आवरते आणि जाते होळी बघायला. बघूयात पुढे. आणि आमच्या गावात गेलेली आहे आता लाईट. आणि असा चांदू मामा दिसतोय. चांदू मामा मोणीच्या झाडामागे लपलास काय. आणि माझी काकी आणि माझी मम्मी माझ्या नावाने बोंबलत होत्या की जा लवकर आरती भर आणि होळीला जा पूजेला. मी तर आवरते. माझ्या वहिन्या माझी वाट बघत थांबलेल्या आहेत. चहा बिस्किट खाते. काय घेऊन चाललास? वेलकम टू माय ब्लॉग. बोल. चला अगं ये माझ्या ब्लॉग मध्ये येशील. माझ्या ब्लॉग मध्ये तुला काय वाटतंय? 4 शब्द बोल माझ्याबद्दल, मी किती चांगले येते. आता काय सांगू, बोलायला शब्दच नाही राहिले. बद्दल बोलल्यामध्ये शब्दच नाहीत माझ्याकडे. काय बोलू? कोण बोलते ना? अप्पा काय बोलता? तुला काय वाटतं का माझ्याबद्दल? काय नाही. का तुला काय वाटतं माझ्याबद्दल? आणि आता इथे चालू आहे आमची पूजा. आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलेलो आहे मॅच बघायला. सो बघूयात पुढे काय काय झालं ते. काकी ती बघ देवलात पोचली. मैदानात आलेले सार्थक सार्थक सावंत यांच्या बॅट मधून निघालेला धाव 4 नंबर धाव. गणेश शेळके यांना झोप आलेले. आता आमची मॅच बघून झाली आणि आता आम्ही आलेलो आहेत होळी पेटवायला. होळी पेटवण्याच्या आधी इथे आता आरती चालू आहे, त्याच्यानंतर होळी पेटवायला. आणि हा माझा भाऊ परत मला सकाळ सकाळी उठवायला आला होता, कारण की त्याला असं वाटलं की आज धुलीवंदन आहे म्हणजे मी हिला खूप कलर लावेल. पण मी ठरवलेलं की मी कोणालाच कलर लावून देणार नाही आणि मी घरातच बसणार. पण पुढे बघा काय झालंय. अरे उठवा.
अरे त्याच्यात मार ना तू. काय पाहतोय? तू घे तिला चांगले होतात कपडे बघू नको. ए थांब. अरे बंटा उठ. काय पेट्रोल बिट्रोलच्या बाटल्या द्या. अरे ये. पाणी होते नको ग. आणि इथे मी ठरवलं होतं की मी कलर लावून घेणार नाही, पण माझं थोबडा तुम्ही बघू शकता. किती नाही बोललं तरी पण सगळ्यांनी मला कलर लावला होता. आणि इथे माझ्या मम्मीला पण कलर लावण्याचा प्रयत्न चालू होता, पण काही सक्सेसफुल झाला नाही आहे. आणि माझी मम्मी पळत पळत गेलेली घरात. आणि ही जी आता टोळी आलेली दिसते तुम्हाला, त्यांनी काय केलं आहे ते तुम्हाला दाखवतेच मी. तुझ्या पुढे अंडा अंडा पोळा कसा वाटाय एक नंबर. लेकिन एक सेकंड रेस्टार रेस्टार तोंड दाखव एवढा या 5 बघू बघू. हा आता मस्त सिल्की केस होते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आणि एवढी सारी अंडी वगैरे फोडल्यानंतर सगळं कलर वगैरे लावल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि जरा फ्रेश झाली आहे. आणि आता मस्तपैकी मी इथे चिकन वडे खायला घेतलेले, कारण खूप भूक लागली. आणि ह्या दोघीजणी जरा लेटच आलेल्या. इथे आम्ही चाललो होतो करवंद आणि कैऱ्या काढायला, कारण की खूप कैऱ्या आल्या होत्या, पण करवंद आम्हाला एक पण भेटले नाही. तो आमचा पोपटच झाला. पण तरी पण आम्ही जरा जाऊन फिरून आलो. आम्हाला पुण्याला जायला निघायचं होतं, पण कैरी वगैरे खाऊन जरा कैरी जामच आंबट होती. पण जाऊ दे, आता आम्ही चाललेलो आहे कैरी आणायला. आणि आम्हाला करवंद भेटतात की नाही बघूयात, पण नाहीच भेटत. चला जाते बाई मी आता. काय आणि आता आम्ही चाललेलो आहोत करवंदांना. ते पण जंगलात. आई लिंबू फिरवलंय. हा आहे बैलांचा वाडा. त्याची पायल राहणार आहे. आणि तुम्हाला कैऱ्या बघायच्या आहेत का? आई इट्स अ कैऱ्या. दाखवते कैऱ्याच कैऱ्या. पण हे छोट्या आहेत त्याच्यामुळं वरती आम्ही काही तोडणार नाहीये. आम्ही तशी लोक नाही. तिथं पण खूप मोठ्या मोठ्या आल्यात. ओ माय गॉड, इथे पण आल्यात. मोठ्यात गेला चुकला लागतं. करवंद इकडे नाही येत मम्मी. वा तू तिकडे का आलीस मग? इथलं दाखव ना ग. पाहिले तर काढ ना पाहिले. आंबे. ओ माय गॉड.
सारे आंबे, इतना सारा आंबा, इतने आंबे, एक एक आंबा मोजून किती आहे. आणि हे आहे आमच्या घराच्या मागचं जंगल. इकडं माकडं, माकडे येतात. वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती हात काय पण असलं काय नाहीये. तिथं फक्त पायासारखे झुटली आहे. आणि आता आम्ही युट्यूबला टाकणार तू? एका वाड्यातून चाललोय. टाकणार असेल तर सांग, तर तुझ्याबद्दल असं काय बोलणार. सांग ना, काय टाकतो अगं टाकणार आहे. सॉरी न टाकलंस तर बघ मग तू टाकतो काय. आणि आमची निराशा झालेली आहे. करवंद काय मला भेटली नाहीत, त्याच्यामुळे आम्ही चाललोय घरी. मी म्हणते सुट्टीत जाम भेटतील, एवढे भेटतील आता ना. ठीक आहे. तेव्हा महिन्यात तुम्हाला निराश नाही करणार. चला आता जातो पुण्याला. कंटाळा येतोय, इथंच राहूशी वाटतंय. पैसा कोण पुरवणार, कोण नाही. आणि त्याच्यामुळे जायलाच लोक लागणार. राहूशी वाटतं काय आमच्या गोष्टी. चलो. राशू तू हेमलला पण अडवतील. परत गावाला येशील तांबाचा असतो. येशील गावाला. किती अंडी पडली सांगा तर, किती अंडी पडली. प्लॅन करून येईल. किती प्लॅन तरी पण तुझं काही नाही होणार. व्हिडिओ काढा पाहिजे रे याची. काढले अंडी हे मुली काढली. आणि मी गावावरून आता रिटर्न पुण्यात आलेली आहे, पण मी त्याच्यानंतर क्लिप्सच घेतल्या नाहीत. विसरले म्हणण्यापेक्षा मी खूप कंटाळा आला होता मला. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात पण नाही राहिलं की क्लिप्स घ्यायच्यात, आणि मी ब्लॉग एंड नाही केला. पण मी आता पुण्यात आली आणि मी आता ब्लॉग एंड करते आहे. आवडला असेल ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सांगा मला की कसं. एवढं काही जमत नाही आहे, फर्स्ट टाईम केलं आहे, पण पुढे पण मी करू की नको हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी केस वगैरे कलर केली होती इकडे येऊन. असतोय का कलर, सांगा मला कसं झालं आहे ब्लॉग. कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.